राज्यमंत्री दर्जा प्राप्त जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय ललितजी गांधी यांनी दिनांक 1 जुलै 2025 रोजी कारंजा नगरीला भेट देत जैनांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राचीन जैन मंदिराचं दर्शन घेतलं। यानंतर सकल जैन समाज बांधवांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते। श्री महावीर ब्रह्मचर्य आश्रम येथील देवकीनंदन सभागृहात त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष सतीशजी संघवी, कांतीसेठ बर्डिया, राजाभाऊ डोणगावकर यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व अनेक मान्यवर उपस्थित होते। एमबी आश्रम गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचं स्वागत केलं। तसेच राजाभाऊ डोणगावकर व कांतीलाल बर्डिया यांच्या निवासस्थानी त्यांचा खास सत्कार करण्यात आला। महावीर ब्रह्मचर्य आश्रमातील सुवित्रा देवी, देवकी देवीनंदन नायक कॉन्व्हेंटच्या वतीनं सौ शुभांगी मराळे यांनीही त्यांचा सत्कार केला। कारंजा नगरी हे जैनांची काशी म्हणून ओळखली जाते। येथे असलेली पवित्र जैन तीर्थस्थळे ही जपण्यासाठी असून त्यांच्या विकासासाठी महामंडळामार्फत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असं आश्वासन ललित गांधी यांनी दिलं। जैन अल्पसंख्याक महामंडळाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ मंदिर, तीर्थक्षेत्र, व्यवसाय व शिक्षण क्षेत्र यासाठी मिळवण्यासाठी समाजानं पुढाकार घ्यावा। तरुणांनी या योजनांचा लाभ घेणे व महामंडळ त्यांच्या पाठीशी आहे। आपण जैन आहोत ही ताकद शासनासमोर दाखवणं ही काळाची गरज आहे। यावेळी कार्यक्रमास उपस्थित ऋषिकेश कोंडेकर, शिरीष चौरे, प्रमोद चौरे, अतुल नांदगावकर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचं संचालन कविस गहनकर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन संदेश जिंतूरकर यांनी केलं। जनमत लाईव्ह न्यूज करता वाशिमहून ज्ञानेश्वर वरघट यांची रिपोर्ट।